सकाळ मित्रांनो, मी रोहित. स्वागत आहे तुमचा रे विथ रोहित या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज सॅटर्डे आणि खूप दिवसानंतर मी आज राईडला चाललो आहे आणि आजची आपली राईड असणार आहे गगनगिरी महाराजांचा मठ खोपोलीला. खूप दिवसानंतर बाहेर पडलो आहे, बोललो एक जाऊया. आणि आज सॅटर्डे होता, सो थोडी आज गर्दी गर्दी कमी मिळेल आणि माझ्याकडे काही मोठं ब्लॉग सेटअप नाही आहे, सो आपण भेटू डायरेक्ट. फायनली आम्ही येऊन पोचलो आहे गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. आणि इथे शाळेची सहल आली रिची तरी आय थिंक. आणि आपले गगनगिरी महाराज ही जिथे आपण एंट्री करतो ना तिथे आहे फ्रंट साईडला. आणि ही नदी की ज्याच्यामध्ये एवढे मासे आहेत, खूप मस्त वाटतं. तो मधला छोटासा एक ब्रिज आहे, तिथून दिसतात मासे. आणि पावसातून हे दृश्य खूप बघण्यासारखं असतं, खूप छान वाटतं. आणि इथे आल्यावरती ना एक मन खूप प्रसन्न होतं गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये खोपोलीला. ही नदी आणि हा छोटासा ब्रिज. आणि ही ते आहे आपली मनीमाऊ, मस्त ऊन घेते. आणि इथे कॅमेरा अजिबात अलाउड नाही आहे, लपून चपून व्हिडिओ काढतो आहे. आणि हे पुढे येऊन एक छोटं मंदिर आहे, तिथे होम वगैरे करतात. आणि हा प्रशस्त असा मठ आहे महाराजांचा. इकडे या साईडला गार्डन आहे. हे मंदिरातले या मंदिरामध्ये एक वैशिष्ट्य आहे, सर्व देव एकाच ठिकाणी बघायला मिळतात. छोट्या छोट्या मूर्ती स्वरूपामध्ये आहेत. हे देवीचे आहे, खाली पिंडी आहे. गणपती बाप्पा आहेत आपले, राम लक्ष्मण सीता. इथे देव आहे, प्रत्येक देवांची खाली नावं लिहिलेली आहेत. संत तुकाराम महाराज, एकनाथ महाराज. आणि हा मठाचा परिसर पूर्ण. सकाळची वेळ असल्यामुळे मित्रांनो, फायनली दर्शन झालं आहे मंदिरामध्ये मस्त. आणि सकाळचं नयन रम्य वातावरण आहे, कारण कोणच नाही आहे आता. कारण हळूहळू शाळेतल्या सहली वगैरे येतात, त्याच्यामुळे आता गर्दी वाढते. आणि महाप्रसाद दुपारवरती आय थिंक चालू होतं. सो आता आम्ही चाललो आहे वरती, जी गुहा आहे तिकडे. मठाच्या परिसरातून पुढे जातो आपण वरती गुहेच्या दिशेने. तिथे पुढे लागतं एक नवग्रहांचं मंदिर आहे. छोटे छोटे सगळे ग्रह आहेत इथे, बघू शकता तुम्ही. शुक्र, मंगळ, बुध, शनी, राहू, केतू. हे सगळं आपल्या गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये बघायला मिळेल. नक्की व्हिजिट करा, खूप मस्त वाटतंय. आणि हे इथे महाराजांचं हेलिपॅड होतं. आणि हा बहुतेक हे पडलंय वाटतं, चीक पडलाय कलमाचा, सगळं पाय चिपकले. वा वा वा, किती कलमाची झाडं आहेत. आणि एवढा मोठा परिसर आहे ना हा महाराजांचा मठाचा. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू की माझं गाव आहे लांजा. आणि आमचं जिथे हायस्कूल होतं माझं वाटूळला, तिथे पण गगनगिरी महाराजांचा मठ आहे. आणि तिथे सुद्धा महाराज एकदा आले होते, जेव्हा जेव्हा नवीन बनवलं होतं. आणि माझी आत्ते आहे, सुलभा आत्ते, तिच्या गावाला ह्याला खारेपाटणला एक मोठा मठ आहे. आणि तिथे पण महाराज आले होते. आणि हा पूर्ण हेलिपॅडचा एरिया आहे. इथे महाराजांचं हेलिकॉप्टर आलं असेल माहीत नाही, आपण त्या काय बघितलेलं नाही, आलंच असेल. खूप असा मस्त परिसर मेंटेन ठेवलेला आहे. आणि आजूबाजूला सर्व कलमाची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत. आणि आपल्याला तिकडे जो ओम दिसत असेल तुम्हाला, तिथे जायचं आहे वरती चढून.
चला, आणि आता वाजलेत सकाळचे 9 वाजले असतील, पण इथे उन्हाचे एवढे चटके लागायला लागलेत ना खूपच. हे बघा सर्व हे बनवून ठेवलं इथे, चिकूची झाडं, आंब्याची झाडं, सर्व प्रकारचे. छान वाटतंय. इथे आल्यावरती ना एक अनुभव आलाय की आपल्या जे गावाला जे पक्षी ओरडतात, कवडा आहे म्हणा, छोट्या छोट्या चिमण्या आहेत, त्यांचा आवाज ऐकायला येतोय. नाहीतर आपल्याला मुंबईला फक्त कबुतरं दिसतात, बाकी चिमण्या वगैरे सगळं आता काय दिसायचं बंद झालं. आपल्या गावाला आता शेण जरी आणायचं म्हटलं तरी खूप शोधायला लागतं, कारण एखाद्या घरी असेल. पण इथे गायी बघा किती आहेत, सर्व मस्त चारा खात आहेत. जवळजवळ 100-200 तरी असतील. बघून जरा बरं वाटलं. आणि ह्या डांबरी रस्त्यावरून चालत चालत वरती जायचं आहे. ट्रेक होतोय आज, ट्रेक महाराजांच्या कृपेने. आणि गुहा दर्शन बघा, सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असतं. सो तुम्ही ह्या वेळेमध्ये या आणि दर्शन घेऊ शकता. हे बघा इथे काय लिहिलेलं आहे, नामस्मरण केल्याने परमेश्वर तुम्हाला सर्व कार्यात यश देईल. कुठे ना कुठे आपल्याला भगवंताचं नामस्मरण करणं पण खूप गरजेचं असतं. हा. आणि ह्या साईडला आहे ना असं हे टाकलंय मॅट सारखं, कारण दुपारचं ते गरम होतं ना रस्ता, सो आपण त्याच्यावरून जाऊ शकतो. हे बघा असं, आणि असं वर आहे एकदम. मी पण पहिल्यांदाच येतोय. हा. चला आता डायरेक्ट वरती गुहेमध्ये गेल्यावरती शूट करतो. खूप शांतता आहे इथे. आणि इथे ना सुगंधी फूल कुठचं तरी उमललंय, एवढा छान वास येतो. मला जोरात बोलायला पण आता भीती वाटते, एवढी शांतता आहे इथे. हा आहे बघा, याचा स्मेल येते. खूप छान. फायनली वरती गुहेमध्ये पोचलो आहे आणि इथे महाराजांची गुहा आहे. इथे महाराज ध्यान करायचे. खूप प्रसन्न वाटतं आतमध्ये आल्यावरती आणि एवढी शांतता आहे ना, खूप छान वाटतं आहे. इथे महाराजांची मूर्ती आहे. इथे असं वाटतं हुबेहूब महाराजच बसले आहेत. ही दोन्ही साईडून एंट्री आहेत. इथून आत बाहेर येण्यासाठी आहे आणि इथून खाली
पूर्ण आपल्याला परिसर दिसतो महाराजांच्या मठाचा. प्रशस्त परिसरामध्ये पसरला आहे आपला वसलेला गगनगिरी महाराजांचा मठ.